तर हिंगोलीमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। मुसळधार पावसामुळे हिंगोली शहरात पाणी शिरले। शहरात पाणी शिरल्यानं 400 ते 500 नागरिक अडकले। जीव वाचवण्यासाठी नागरिकांकडून आता घराच्या छताचा आधार घेतला जातोय। हिंगोलीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। जोरदार पावसामुळे तलावाचं पाणी बांगरनगरमध्ये शिरलंय। बांगरनगरमध्ये पाणी घुसल्यानं आता नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी छतावर जाऊन आधार घेतलाय। पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। याच संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी गजानन वाणी। गजानन, आता हिंगोलीमध्ये जोरदार पाऊस बरसतोय। नागरिकांना आता स्वतःचा बचाव करण्यासाठी घराच्या छताचा आधार घ्यावा लागतोय। काय अधिक अपडेट? नक्कीच आपण जर बघितलं असेल की हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि सकाळपासून जे आहे पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतंय। हिंगोली शहरातील जे बांगरनगर आहे त्या बांगरनगरमध्ये आपण बघू शकता की या ठिकाणी जे आहे ते पाणी घुसलेलं आहे। संपूर्ण जे आहे ते संपूर्ण वस्तीची मस्ती जे आहे ते पाणी घुसल्याच्या ठिकाणी पाहायला मिळते। जवळपास त्या ठिकाणी संपूर्ण ज्या ठिकाणी स्कूल बसेस जे आहेत ते 3 स्कूल बसेस आहेत पाण्यामध्ये संपूर्ण त्यावरती पाणी आलेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर लोटस मार्केट म्हणून ओळखलं जाणारं हे बांगरनगर आहे आणि या बांगरनगरमध्ये संपूर्ण जे आहे ते तलावाचं पाणी घुसल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी जवळपास 500 ते 600 नागरिक जे आहेत ते संपूर्ण या वस्तीमध्ये अडकल्याची माहिती जी समोर आलेली आहे। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर या छतावरती आपला जीव वाचवण्यासाठी नागरिक जे आहेत ते छतावरती वर जाऊन बसलेले आहेत आणि सकाळपासून जे आहे ते या ठिकाणी पावसाचा जोर असल्याचा जोर कायम आहे आणि संपूर्ण बघू शकता की या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते नागरिक या पुराच्या पाण्यामध्ये जसं छतावर अडकल्याची माहिती समोर आलेली आहे। आता इथले कशा प्रकारे या ठिकाणी पूर आला आणि किती नागरिक अडकले असतील? याच्यामध्ये जवळपास आता वरती इकडे 500-600 लोक अडकलेले आहेत आणि पाणी जे एवढं आलेलं आहे की 10 फूट पाणी नालीच्या बाहेर 10 फूट पाणी आलेलं आहे। याच्यामध्ये पाणी एवढं झालं की याच्यामध्ये 10-12 मोटरसायकल वाहून गेल्या। हा स्कूल बस दुकानामध्ये, सुपर मार्केटमध्ये आणि या अंबिका ट्रेडर्समध्ये फुल जवळपास 10 फूट पाणी आलेलं आहे आणि पाण्यामुळे शटर फुटून सामान बाहेर निघून गेलेलं आहे वाहून। त्याच्यामध्ये फ्रीज, डीप फ्रीज, काउंटर किती नुकसान झालं असेल? जवळपास 3 ते 4 करोड रुपये त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे। नुकसानामध्ये सर्व सामान वाहून गेलं आणि काही सामान खराब होऊन बसलेलं आहे गोडाऊनमध्ये पूर्ण वाहून, म्हणजे डोळ्यासमोर सर्व लोकांनी बघितलं शटर फुटून बाहेर सामान निघून गेलं सर्व। या ठिकाणी प्रशासनाचं कोणी वाचवण्यासाठी आपल्याला आलंय का? नाही, आणखी आतापर्यंत कुणी आलेलं नाही। कुणी प्रशासनाचं कुणी माणूस आलेला नाही, कुणी काही बघण्यासाठी इकडे आलेलं नाही। किती नागरिक अडकले बरोबर? जवळपास इकडे 400-500 लोक आहेत ते छतावर दुसऱ्या मजल्यावरून बसलेत। सर्वांच्या पहिल्या मजल्यावर सर्वांचं 10 फूट पाणी आलेलं आहे। सर्व एक फ्लोर सगळ्यांचा पाण्यामध्ये बुडालेला आहे। नक्कीच आपण बघितलं असेल की या संपूर्ण बांगरनगरमध्ये संपूर्ण जे तलावाचं पाणी घुसलेलं आहे, संपूर्ण घरे जे आहेत ते पाण्याखाली आलेले आहेत आणि नागरिकांना आपला जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या फ्लोअरमध्ये त्याचबरोबर छतावरती जाऊन आपला जीव वाचवावा लागत आहे। या ठिकाणी प्रशासनाचं अधिकारी, नगर परिषदेचे जे अधिकारी कोणी या ठिकाणी अद्याप आलेलं नाहीये। मात्र आता नागरिकांकडून कोणीतरी आमचा जीव वाचवावा अशी मागणी आता नागरिकांतून केली जाते। नक्कीच धन्यवाद गजानन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर हिंगोलीमध्ये आता पूरसदृश्य परिस्थिती ही आणखी बिकट होताना पाहायला मिळते। नागरिकांना घराच्या छतांचा आधार हा घ्यावा लागतोय। या ठिकाणी या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की बसेस देखील आता या तलावाचं पाणी या एरियामध्ये, या भागामध्ये शिरल्यामुळे आता या बसेस देखील पाण्याखाली गेल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।